Now students, we'll see the next part of determinant chapter. The chapter name is determinant and matrices. In last video we have seen determinant chapters. In that we have seen the minors, cofactors, value of the determinant and Cramer's rule. Now next part of determinant chapter it is the matrices. Matrices आपण स्टार्ट करणार आहे. तर यामध्ये अगोदर आपण matrices ची डेफिनेशन बघू. डिटरमिनंट तर तुम्हाला माहित होतं कारण ते 10वी ला झालेलं होतं. आता मॅट्रिक्स ॲक्च्युअली मॅट्रिसेस हा जो आहे हा अनेक वचने एक जर आपण कन्सिडर केला तर तो मॅट्रिक्स म्हणणार आणि अनेक असतील हा प्लुरल आहे तर तो काय असेल मॅट्रिसेस असणार. मॅट्रिक्स एक असेल तर त्याला मॅट्रिक्स म्हणणार. नाउ see what is meaning of matrix or definition of matrices. Now definition of matrices is a rectangular arrangement. It is a rectangular arrangement of mn numbers. Rectangular arrangement of mn numbers in m rows and n columns. M rows and n columns enclosed in the brackets like this or bracket like this is called a matrix. This is called a matrix of order m by n. See, the definition is a rectangular arrangement of mn numbers in m rows and n columns enclosed in brackets is called a matrix of order m by n. Now the n members of this matrix are called as the elements of the matrix, and the matrices are denoted by capital letters like this A B C D, and the element म्हणजे त्यामध्ये नंबर जे these are denoted by small letters A B C D. जसं आपण डिटरमिनंट मध्ये घेतलेलं होतं त्याप्रमाणे इथे पण एलिमेंट जे ते स्मॉल लेटर्स येतील and matrices are denoted by capital letters A B C D. Now here this is important here. Rectangular arrangement in determinant. आपण डिटरमिनंट मध्ये काय पाहिलं होतं आपण इन डिटरमिनंट इट इज अ स्क्वेअर अरेंजमेंट. बघा डेफिनेशन मी तुम्हाला पाठवलेलं आहे डेफिनेशन. सी द डेफिनेशन ऑफ डिटरमिनंट इट इज अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स एनक्लोज्ड इन वर्टिकल बार्स. ही डेफिनेशन आपण डिटरमिनंटची पाहिलेली होती. तर त्यामध्ये स्क्वेअर अरेंजमेंट होता म्हणजे 2 rows 2 columns or 3 rows 3 columns. There is square arrangement. In this it is a rectangular arrangement. Rectangular म्हणजे कसे येणार rectangular arrangement like this or like this. आयताकृती म्हणजे यामध्ये स्क्वेअरच असेल असं नाही. इट इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट म्हणजे किती रोज आणि किती कॉलम्स असतील. आता इथे डिटरमिनंट मध्ये काय पाहिलं होतं आपण दिस इज डिटरमिनंट ऑफ ऑर्डर 2. यामध्ये 2 rows आणि 2 columns होते. देयर आर 2 rows and 2 columns, and in determinant of order 3 there are 3 rows and 3 columns. 1 2 3 there are 3 rows and 3 columns. This is the determinant. But in matrices their rows and columns may not be same. Here the column like this 2 by 1 किंवा 3 by 2 असे असू शकते. Any rows, this is the arrangement of numbers, any rows and any columns. यात आणि यात हा फरक असेल लक्षात ठेवा. डिटरमिनंट म्हणजे स्क्वेअर अरेंजमेंट असेल, यामध्ये रोज आणि कॉलम्स सेम असतील तरच डिटरमिनंटची व्हॅल्यू काढता येते. पण इथे यामध्ये मॅट्रिक्स हा जो आहे तो किती ऑर्डरचा असू शकेल म्हणजे किती रोज असतील किती कॉलम्स असतील सेम असायला पाहिजे असंही नाहीये. मॅट्रिक्स जो आहे तो 2 by 2 चा सुद्धा असू शकतो, 2 by 3 असू शकेल, 3 by 2 असू शकेल, 1 by 2 असू शकेल.
इट इज द अरेंजमेंट, ओनली द अरेंजमेंट ऑफ नंबर्स. इथे आपण व्हॅल्यू काढू शकतो, पण ह्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काढता येत नाही. इट इज ओनली द अरेंजमेंट. फक्त अरेंजमेंट करायची, फक्त नंबर्स असतील यामध्ये. समजा असा नंबर असेल -2 -1 0 असे नंबर्स असतील. आता 3/2. आता यामध्ये आपण काही एक्झाम्पल बघू, मॅट्रिक्सचे काही एक्झाम्पल. मला वाटतं सगळ्यांना डेफिनेशन समजलेली आहे. म्हणजे किती रोज, अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन एनी रो अँड एनी कॉलम. यामध्ये असं काही फिक्स नाही आहे की तो रोज आणि कॉलम सेम असायला पाहिजे असं नाही. आलं लक्षात? आता इथे काय येणार बघा. फॉर एक्झाम्पल matrices, if I will write this, this is a matrix of order. Order किती आहे? There are आडवे लाईन्स म्हणजे काय ना, horizontal lines are denoted by, these are the denotes the rows and the vertical are denotes the columns. So there are 2 rows and 3 columns. पहिला जो असेल नंबर तो रो येणार आणि दुसरा जो नंबर आहे तो कॉलम डिनोट करतो. लक्षात ठेवा, दिस इज रो अँड दिस इज फॉर कॉलम. उलट लिहू नका, पहिला कॉलम नंतर रो लिहायचं नाही. अगोदर रो लिहायचं नंतर कॉलम लिहायचं. म्हणजे काय नाही ते 2 रोज अँड देर आर 3 कॉलम्स. आता समजा मी बी मॅट्रिक्स, दुसरा एक मॅट्रिक्स लिहिला याप्रमाणे. हा सुद्धा मॅट्रिक्स आहे. अरेंजमेंट ऑफ नंबर रिटन इन स्क्वेअर ब्रॅकेट. मग यामध्ये किती रोज आहेत याची ऑर्डर आपल्याला लिहिता येईल. देर आर 3 रोज अँड ओनली 1 कॉलम. देर इज ओनली 1 कॉलम. म्हणजे हे जे मॅट्रिक्स आहे ते किती रोज आणि किती कॉलमचे असू शकतात. हा सुद्धा मॅट्रिक्सच आहे. देर आर 2 रोज अँड 2 कॉलम्स. दिस इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर दिसतं. आलं लक्षात? इथे हे रेक्टँग्युलर दिसतात. मॅट्रिक्स जो आहे याला सुद्धा आपण म्हणू शकतो दिस इज ऑल्सो मॅट्रिक्स. इट्स ऑर्डर इज 3/3. These all are matrices. See, any row and any column. Any row, any column म्हणजे हा सुद्धा मॅट्रिक्स असू शकतो. बघा एकच नंबर आहे, हा सुद्धा मॅट्रिक्सच आहे. बघा यामध्ये 1 रो आणि 1 कॉलम आहे, म्हणजे याची ऑर्डर काय येणार 1/1. हा सुद्धा मॅट्रिक्स आहे. एनी रो अँड एनी कॉलम याला ऑर्डर म्हणतात. 1/1 वाचायचं कसा 3/1, 2/3, 2/2, 3/3 असं वाचणार आपण. पहिला काय येणार, दिस डिनोट्स दी रो अँड दिस डिनोट्स दी कॉलम. सो दिस इज दी definition and the examples of matrices. You are familiar this. So this is the understand, you can understand this. Now in general we can write matrix. In general we can write matrix like this. आता आपण डिटरमिनंट मध्ये सुद्धा पाहिलेला होता. डिटरमिनंट लिहिताना असं लिहिलेलं होतं आपण A11, A12, A21, A22. These are the elements. Like this we can write like here also. A11 means first row, first column. A12, A13, like this. In general there can be n elements. Second row A21, A22, A23, like this. A2n. There are mn, m1, m2, am3. Last element is m rows and n columns. So there are how many rows? There are m rows and there are n columns. So this is matrix of order m/n. This is in general. This is the general representation of matrix in m rows and n columns. आता in general यामध्ये here Aij denotes here ith row. This denotes ith row and
jth column. Here this denotes Aij, denotes the ith row and jth column. See, आता मी A12 म्हणला, A12 यावर काय करतो आपल्याला 1 म्हणजे फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. जसं डिटरमिनंट पाहिलं होतं आपण. समजा मी A23 लिहिला, A23 मीन्स सेकंड रो अँड थर्ड कॉलम. इन जनरल Aij जर लिहिलं तर काय ना ith row and jth column. लक्षात आलं? In general we can write Aij here, and here these are the notations for writing the elements. A11, A12, A13 फर्स्ट रो मध्ये, सेकंड रो मध्ये A21, A23, A23 असे येणार. थर्ड रो मध्ये A31, A32, A33 असे येतील एलिमेंट्स. A41 जेवढे रोज असतील. म्हणजे यामध्ये मॅट्रिक्स हा किती ऑर्डरचा असू शकतो, किती रोज आणि किती कॉलम्स असू शकतात. लक्षात आलं का? फक्त आपण आता इथे 11वी मध्ये आपण 2 रोज आणि 3 रोजचे बघणार आहे. फक्त 4 रोजचा सुद्धा असू शकेल, 4 रोज असलेले. म्हणजे समजा एक्झाम्पल मी दाखवते इथे. म्हणजे आपण कोणते मॅट्रिक्स बघणार आहे ज्यामध्ये 2 रोज असतील. असंही हा सुद्धा मॅट्रिक्सच आहे बघा. हे सगळे मॅट्रिक्स आहेत, मॅट्रिसेस आहेत. तर आपण 11वी मध्ये आणि 12वी मध्ये, 11वी 12वीला फक्त आपण या 2 मॅट्रिक्सचा स्टडी करणार आहे ज्यामध्ये 2 रोज असतील, 2 रोज अँड 3 रोज. 4 रोज 4 कॉलम्सचा आपल्याला स्टडी करायचं नाहीये. म्हणजे किती रोज आणि किती कॉलमचा मॅट्रिक्स असू शकतो. तर आपण फक्त हे 2च बघणार आहे. या टाइपचेच आपण मॅट्रिसेसची आपण स्टडी करणार आहोत. लक्षात आलं? नाउ सी दिस मॅट्रिक्स. हियर वी कॅन राइट द एलिमेंट्स ऑफ दिस मॅट्रिक्स. समजा तुम्हाला विचारलं इन दिस मॅट्रिक्स राइट द व्हॅल्यू ऑफ A23 असा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर यामध्ये कसे असतील एलिमेंट्स बघा. हा कोणता एलिमेंट असेल? हियर A11. A11 इज 2. हा काय असेल? A12 इट इज 3. A13 इज इक्वल टू 4. देन सेकंड रो मीन्स A21, second row first column it is a 5. Second row second column A22 it is -1. A23 it is a 0. Third row A31 is -2. A32 is a 3 and A33 is equal to -1. There are 9 elements. याप्रमाणे आपल्याला कुठलेही एलिमेंट विचारलं तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. समजा मी डायरेक्ट तुम्हाला विचारलं, हे तुम्हाला माहित नसेल. समजा नुसतं एवढं दिलं इन दिस मॅट्रिक्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ A31. A31 31 याच्यावरून कळतं थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम, थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम इट इज -2 असा आन्सर येईल. समजा A23 विचारलं, A23 ची व्हॅल्यू 23 मीन्स सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम, थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम इट इज 0. दिस व्हॅल्यू इज 0. A23 इज 0. याप्रमाणे समजा हे सगळे काढायचं विचारलं तर तुम्ही सगळे काढू शकता किंवा एखाद दुसरं जर विचारलं तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. लक्षात आलं? दीज आर द एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स.